हॅलो एव्हरीवन, डिफरेन्शिएशन चॅप्टरमधील मिसेलियस 3 आपण पाहतोय. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4मधील जवळपास 21 क्वेश्चन आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन y = 6x³ - 3x² - 9x होल 10 देन डिवाइडेड फाइंड आउट करायचं आहे. तर क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला चेन रूलचा वापर करावा लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल जम कन्सिडरिंग दिस जो इनर इक्वेशन आहे त्याला आपण यू कन्सिडर करतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह काढून घेऊया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स मीन्स डी बाय डी एक्स इट वॉल्स हियर यू. सो ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला मुलांना. ह्या ठिकाणी 6x³ मायनस पुन्हा वन्स अगेन डी बाय डी एक्स मी डायरेक्टली सेपरेट करतो ह्या ठिकाणी. सो 3x² देन मायनस डी बाय डी एक्स ह्या ठिकाणी असेल 9x. लास्ट नेक्स्ट वन what is the answer du by dx is equal to 6 is a constant x³ चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मुलांनो 3x². 3 is a constant x² चा डेरिव्हेटिव्ह असेल 2x. 9 is a constant x डेरिव्हेटिव्ह इज 1. सो फायनली व्हॉट विल हियर 18x² - 6x - 9 इट इज अ सोल्युशन ऑफ du by dx. आता ह्या ठिकाणी आपल्याला चेन रूल काय सांगतं dy by dx is equal to du by dx. ओके अँड अदर वे व्हॉट दे वॉन्ट dy by dx सुद्धा लागतो त्या ठिकाणी. ओके सो dy by dx आणि du by dx असं आहे. मग ह्या ठिकाणी चला सो यू कन्सिडर केलेलं आपण. सो इक्वेशन 1 सो व्हॉट विल फ्रॉम इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय आपल्याकडे y इज इक्वल टू आता 6x³ - 3x² - 9x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर काय केलेलं आहे यू. सो राईट डाऊन हियर यू आणि पॉवरमध्ये कोण आपल्याकडे ह्या ठिकाणी 10 त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू सो डी बाय डी यू व्हॉट विल हियर y डी बाय डी यू यू रेस टू 10. मग ह्या ठिकाणी मुलांनो फॉर्म्युला कुठला x⁻n फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. ओके सो 10 u⁻10 चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 10 u⁻9 इट इज अ सोल्युशन. ओके मग त्यानंतर मग काय करता येईल हे आपला आन्सर आलेला आहे. मग आता बाय चेन रूल मग बाय चेन रूल जर विचार केला आपण तर dy by dxला आपण ह्या ठिकाणी काय लिहू शकतो dy by du. ओके अँड du by dx इट इज अ चेन रूल. ओके मग ह्या ठिकाणी चला चेन रूलनं सॉल्व करत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सो वी हॅव अ व्हॅल्यूज. सो dy by du ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10 u⁻9. ओके अँड du by dx ची व्हॅल्यू किती आहे मुलांना आपल्याकडे. सो व्हॉट विल 18x² - 6x - 9 यूज अ ब्रॅकेट. मग आफ्टर दॅट बट वी हॅव यू व्हॅल्यू. व्हॉट इज द यू फ्रॉम इक्वेशन 2 यूची किंमत किती आपल्याकडे मुलांनो दिस वन. सो पुट द व्हॅल्यू हियर. मग नेक्स्ट वन 10 इन द ब्रॅकेट 6x³ मायनस वन्स अगेन व्हॉट विल हियर 3x² - 9x and then पॉवर असेल 9 इथं असेल 18x² - 6x - 9. सो दॅट इज अ सोल्युशन. तर अशा पद्धतीने आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करता येतं. ओके बाय युजिंग चेन रूल. दिस इज नेक्स्ट क्वेश्चन. सो 5√3x² + 8x + 5⁴ असं दिलेलं आहे. तर बाय चेन रूलनं आपण ह्याला सॉल्व करू शकतो. देन सो मॅथमॅटिक्समध्ये जो रूट आहे 5 रूट त्याला आपण ह्या ठिकाणी 1/5 असं लिहिता येतं. 4 × वॉट 1/5 असं मॅथमध्ये लिहिता येतं. जे आपण रूटला आपण 1/2 लिहितो 3 रूटला 1/3 लिहिता येतं तसंच 5 रूटला आपण 1/5 लिहिता येतं. मग नेक्स्ट स्टेपला काय असेल मुलांनो ह्या ठिकाणी सो व्हॉट विल 3x² + 8x + 5 सो 4 × 1 4/5 हे इक्वेशन आपल्याला आलेलं आहे. आता नेक्स्ट वन मग इट इज इक्वेशन 1. ओके का कारण आपण ह्या ठिकाणी जो मिडल पार्ट आहे सो ह्या मिडल पार्टला आपण ह्या ठिकाणी यू कन्सिडर करणार आहोत. सो व्हॉट विल 3x² + 8x + 5 ओके इट इज अ यू. सॉल्व करा ह्याला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डी बाय डी एक्स इथं असेल यू. वी हॅव 3 टर्म्स फर्स्ट सेकंड थर्ड. मग आपण ह्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म्स बाहेर काढून ह्या ठिकाणी आपण ह्याला सेपरेशन करू शकतो. इट इज अ कॉन्स्टंट व्हॉट इज द रिमेन एक्स. सो डी बाय डी एक्स व्हॉट इज विल हियर इट इज अ 5. ओके दॅन नेक्स्ट सो इथं काय असेल du by dx 3x² चा डेरिव्हेटिव्ह मुलांनो 2x 8x चा डेरिव्हेटिव्ह असेल 1 and then 5 इज अ कॉन्स्टंट देर इज अ नो व्हेरिएबल सो दॅट्स वाय डेरिव्हेटिव्ह इज 0. सो 3 to 6x + 8 सो इट इज अ du by dx. ओके हे आपल्याला किंमत मिळालेली आहे. मग आता वन्स अगेन ह्या पार्टला आपण यू कन्सिडर केलेला आहे. मग आता ह्या ठिकाणी इक्वेशन 1मध्ये पुट करता येईल.
ओके फ्रॉम इक्वेशन 1. व्हॉट इज द इक्वेशन? y इज इक्वल टू दिस पार्टला आपण ह्या ठिकाणी कन्सिडर काय केलं मुलांनो? u. सो पॉवरमध्ये कोण आहे आपल्याकडे? 4/5. ओके मग आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u. सो डी बाय डी यूने आपण ह्या ठिकाणी मल्टिप्लाय करा बोथ साईड. डी बाय डी यू व्हॉट विल u रेज टू 4/5. मग फॉर्म्युला कुठला मुलांनो? एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? एक्स रेज टू एन एक्स n-1. ओके अशा पद्धतीने सॉर्ट आउट करता येतं. मग नेक्स्ट स्टेप काय असेल? 4/5 ई रेज टू -1/5. हे क्रॉस मल्टिप्लाय करा, आन्सर तुम्हाला काय मिळेल? -1/5. मग हे व्हॅल्यू कुणाचे मुलांनो? डी वाय बाय डी यूची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके मग आता ह्या ठिकाणी बाय चेन रूल. सो डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला बाय चेन रूल. मग बाय चेन रूल काय असेल? चेन रूल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू अँड देन डी यू बाय डी एक्स. तर आपल्याकडे डी वाय बाय डी यूची व्हॅल्यू आहे काय किंमत आहे मुलांनो? 4/5. ओके यू रेज टू -1/5. ओके दॅन पुन्हा वन सेकंड डी यू बाय डी एक्सची किंमत किती आहे? 6x + 8. मग पुन्हा वन सेकंड फ्रॉम इक्वेशन 1 व्हॉट द व्हॅल्यू ऑफ यू? फ्रॉम इक्वेशन 1 वी हॅव व्हॅल्यू ऑफ यू. इक्वेशन 2 सॉरी यूची किंमत किती आहे आपल्याकडे? 3x² + 8x + 5. सो राईट डाऊन हिअर 3x² + 8x + 5 देन पॉवर -1/5. ओके आणि व्हॉट विल रिमेन? 6x + 8. ओके अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल. दिस इज क्वेश्चन नंबर 3. सो y इज इक्वल टू log x रेज टू स्क्वेअर डी वाय डी एक्स. जो हा मिडल पार्ट आहे ह्याला जस्ट यू कन्सिडर करा ह्या ठिकाणी. सो व्हॉट विल हिअर? लेट इट इज इक्वेशन 1. सो यू इज इक्वल टू log ऑफ log x. ओके हे अशा पद्धतीने आपण ह्याला ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. इट इज इक्वेशन 2. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स मल्टिप्लाय करायचं बोथ साईड आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. देन log ऑफ log x. ओके मग आता ह्या ठिकाणी थोडं रिअरेंज करावं लागेल. म्हणजे काय? जो log xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो? 1/x. पण ह्या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल कोण आहे? log इट इज अ f ऑफ x. याला आपण काय म्हणतो? आपल्याला f ऑफ x असं म्हणता येतं. सो log f ऑफ x चा फॉर्म्युला काय आहे? 1/f ऑफ x मीन्स log ऑफ log x आणि देन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा? log xचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच f ऑफ xचा. वन सेकंड आय रिपीट log xचा डेरिव्हेटिव्ह काय मुलांनो? 1/x. मग log f ऑफ xचा फॉर्म्युला काय असेल? 1/f ऑफ x आणि देन f ऑफ xचा डेरिव्हेटिव्ह. मग पुन्हा वन सेकंड 1/log ऑफ x देन डेरिव्हेटिव्ह. पुन्हा वन सेकंड लॉग. आता लॉग सोबत सिंगल x आहे का इथं? नाही. इट इज ऑल्सो f ऑफ x. ओके मग काय असेल फॉर्म्युला? 1/f ऑफ x मीन्स log x and then derivative of f of x means log x. ओके आय रिपीट लक्ष द्या. log f of x चा फॉर्म्युला काय आपल्याकडे? 1/f of x and then f of x डेरिव्हेटिव्ह. मग आता नेक्स्ट स्टेपला ते ह्या ठिकाणी काय करता येईल? log x इंटू 1/log x आणि ह्या ठिकाणी log xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? सिम्पल 1/x. मग चला ह्याला सिंगल फॉर्ममध्ये घेऊत आपण. 1/x फर्स्ट ऑफ ऑल आफ्टर दॅट log x आणि नंतर log x. तर ह्या फॉर्ममध्ये आपल्याला ह्या ठिकाणी डी यू बाय डी एक्सची किंमत मिळते. ओके देन आता हे आलेली किंमत आपल्या नंतर चेन रूलमध्ये पुट करायचं आहे. सो बिफोर दॅट हे जे आपण यू कन्सिडरेशन केले हे ठेवायचं आपल्याला इक्वेशन वायमध्ये. मग ह्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1 सो व्हॉट इज इक्वेशन? y इज इक्वल टू log xची व्हॅल्यू काय आपल्याकडे ह्या ठिकाणी मुलांनो? u. ओके पुट द व्हॅल्यू हिअर u आणि पॉवर काय आपल्याकडे? स्क्वेअर. सो सॉल्व करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u. सो डी बाय डी यू मल्टिप्लाय बोथ साईड डी बाय डी यू. सो व्हॉट विल हिअर? u स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? डी वाय बाय डी यू. यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2u. मग हे व्हॅल्यू कोणाची आहे? डी वाय बाय डी यू. सो वन्स अगेन बाय चेन रूल. सो व्हॉट इज द चेन रूल? दे वॉन्ट डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं आपल्याला. डी वाय बाय डी एक्स मीन्स डी वाय बाय डी यू अँड डी यू बाय डी एक्स असं लिहिता येतं. सो डी वाय बाय डी यूची किंमत किती आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी? 2u. डी यू बाय डी एक्सची किंमत किती आहे? 1/x इंटू वॉट? log x इंटू log x हे असं लिहिता येतं. मग आफ्टर दॅट फायनली आपण ह्या ठिकाणी यूची किंमत इक्वेशन 2 वरून काय लिहू शकतो? यूची व्हॅल्यू काय आपल्याकडे? log ऑफ log x. ओके सो पुट व्हॅल्यू हिअर 2 log ऑफ log x. ओके इंटू 1/x इंटू log x इंटू log ऑफ log x.
तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लिहिता येतं. सो दिट इज द फायनल आन्सर. ओके, दिस इज क्वेश्चन नंबर 4. y = 25 + 30x - x² आणि क्वेश्चन असा आहे, फाइंड द रेट ऑफ चेंज ऑफ डिमांड x ऑफ अ कॉमोडिटी विथ रिस्पेक्ट टू इट्स प्राईस असं दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला रिव्हर्स फंक्शनमध्ये इन्व्हर्स फंक्शनमध्ये काम करायचं आहे ह्या ठिकाणी. सो फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिव dy/dx. सो फर्स्ट इज व्हॉट विल इट इज अ कॉन्स्टंट d25 d/dx. आफ्टर दॅट 30x अँड देन मायनस d/dx. लास्ट पण आपल्याकडे x². आता त्याचा डेरिव्हेटिव्ह असेल 25चा डेरिव्हेटिव्ह काय 0. इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट एक्स फॅमिली आहे. 30 इज अ कॉन्स्टंट आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. सो x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. सो व्हॉट इज द आन्सर फायनली 30 - 2x. इट इज अ व्हॅल्यू ऑफ dy/dx. बट व्हॉट इज द क्वेश्चन इज दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ डिमांड x विथ रिस्पेक्ट टू y म्हणले. पण ह्या ठिकाणी आपण विथ रिस्पेक्ट टू काय मुलांनो x म्हणजे बाय युझिंग इन्व्हर्स फंक्शन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, मग इन्व्हर्स फंक्शन काय सांगतं आपल्याला, इन्व्हर्जन फंक्शन किंवा इन्व्हर्स फंक्शन असं पण म्हणू शकतो. इन्व्हर्स फंक्शन सेट दॅट. सो व्हॉट विल dx/dy कारण विथ रिस्पेक्टिव्ह काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी y. बघा क्वेश्चनमध्ये मुलांनो, द रेट ऑफ चेंज ऑफ डिमांड x ऑफ अ कमोडिटी विथ रिस्पेक्ट टू इट्स प्राईस. विथ रिस्पेक्ट टू प्राईस मीन्स y. मग इन्व्हर्स फंक्शननुसार डेरिव्हेटिव्हच्या 1 फॉर्म्युला काय आपल्याकडे dy/dx. सो फायनली 1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy/dx वी हॅव. सो 30 - 2x. सो दॅट इज द आन्सर. ओके, इट इज व्हेरी सिम्पल वन. सो dx/dy आन्सर किती असेल मुलांनो 30 - 2x. दिस इज क्वेश्चन नंबर 5. y = इट्स ऑल्सो विथ रिस्पेक्ट टू y कॅल्क्युलेट करायचं फायनली इन्व्हर्जन मेथडचा वापर करून. सो फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x व्हेरिएबल. सो d/dx व्हॉट विल हिअर d/dx. नेक्स्ट स्टेप इज 5x + 7 / 2x - 13. मग आता मुलांनो ह्या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे 5x + 7 / 2x - 13. मग n/d फॉर्म्युला. व्हॉट इज द n/d फॉर्म्युला, व्हॉट इज द dn डॅश मायनस nd डॅश / d². हा फॉर्म्युला आपण इथे इम्प्लिमेंट करतो. d मीन्स डिनॉमिनेटर, n मीन्स न्यूमरेटर. सो व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इज हिअर. सो क्वेश्चन रूलचा वापर जर केला आपण ह्या ठिकाणी ओके, तो d टर्म ॲज इट इज. डिनॉमिनेटर मीन्स काय 2x - 13. So 2x - 13 as it is and then derivative of n. n means what will 5x + 7 चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. then minus once again n term as it is and then derivative of denominator. What is the denominator? 2x - 13. okay, then divide by d² means 2x - 13 ह्या किमतीचा स्क्वेअर. मग आफ्टर दॅट चला कॅल्क्युलेट करायचं आहे 2x - 13 ॲज इट इज. यूज अ ब्रॅकेट. 5x + 7 चा डेरिव्हेटिव्ह काय तो मुलांनो 5. ओके, 5 चा डेरिव्हेटिव्ह 5, x डेरिव्हेटिव्ह 1. ओके, 7 0, 5 + 0 ओनली 5. देन मायनस डायरेक्ट सॉल्व करतो आहे मी ह्या ठिकाणी. देन 2x - 13. सो 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2. 13 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. 2 - 0 2. ओके, म्हणजे आन्सर काय असेल 2. सो डिवाइड बाय 2x - 13 होल स्क्वेअर. आता ह्याला सिम्प्लिफाय करा मुलांनो. सो 5 इन ब्रॅकेटला मल्टिप्लाय 5 × 2 10x, 5 × 3 13 75 65. ओके, देन मायनस इंटू प्लस मायनस 10x. सो मायनस इंटू प्लस मायनस 14. सो प्लस 10x मायनस 10x कॅन्सल. ओके, so what is the remaining part is here minus 65 minus 14. what is the answer? minus 79 divided by 2x minus 13 whole square. so that is the answer of which one? dy/dx. but inversion method चा वापर करून आपल्याला सॉल्व करायचं आहे कारण क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे विथ रिस्पेक्ट टू इट्स प्राइस मीन्स y. ओके, इथं काय आपल्याकडे विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण कॅल्क्युलेट केलं आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय कॅल्क्युलेट करायचं आहे. मग बाय इन्व्हर्जन फंक्शन इन्व्हर्स फंक्शन ओके इन्व्हर्स फंक्शनचा वापर केला तर dx बाय विथ रिस्पेक्ट टू प्राइस मीन्स y सांगितलेलं आहे 1 डिवाइड बाय dy/dx. सो वन्स अगेन 1 डिवाइड बाय dy/dx ची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी मायनस 79 डिवाइड बाय 2x मायनस 13 स्क्वेअर. याला रिव्हर्स फॉर्ममध्ये लिहा. सो मायनस ॲज इट इज नथिंग चेंज 2x मायनस 13 होल स्क्वेअर ओके डिवाइड बाय 79. हे अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल. क्वेश्चन नंबर 6 y इज इक्वल टू x⁻⁴x डेरिव्हेटिव्ह काढायचं dy/dx. तर ह्या ठिकाणी मुलांनो सिम्पल वन आहे. जर फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन असेल आपण टेकिंग लॉग बोथ साईड हे कन्सेप्ट वापरतो आपण.
काय करतो, टेकिंग लॉग बोथ साईड, म्हणजे लॉगरिदम डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो वन्स अगेन लॉग वाय इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स. जर फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन असेल तर टेकिंग लॉग बोथ साईड. ओके, मग ह्या ठिकाणी एक प्रॉपर्टी यूज करतो आपण, लॉग एम रेस टू एन, ह्याला पॉवर प्रॉपर्टी असं म्हणतो लॉगरिदमची. सो एन लॉग एम हे आपल्याला असं लिहिता येतं. ओके, सो लॉग वाय ॲज इट इज इक्वल टू लॉग एम रेस टू एन मीन्स वॉट, एक्स लॉग एक्स, एन लॉग एम. मग आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढा मुलांनो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स, वॉट विल हिअर लॉग वाय, डी बाय डी एक्स, वॉट इज हिअर एक्स इंटू वॉट लॉग एक्स. ओके डन. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, लॉगसोबत विथ रिस्पेक्ट टू एक्स व्हेरिएबल आहे का, नाही, पण हा कोण असेल, एफ ऑफ एक्स, कारण वाय आणि एक्स दीज आर द टू पॅरामीटर्स. सो वाय what is the formula, 1 by f of x and then divided by derivative of f of x means y. आता ब्रॅकेटमध्ये 2 टर्म्स आहेत, 2 टर्म्स मल्टिप्लिकेशनमध्ये असते तर u इंटू वीचा फॉर्म्युला आपण वापरतो मुलांनो. वॉट इज u इंटू वी, फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. तर ह्या फॉर्मॅटनं सॉल्व करता येतं. हा u आणि सेकंड कोण असेल v. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह, सेकंड टर्म वॉट विल हिअर लॉग एक्स, देन सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्म वॉट विल हिअर एक्स. ओके, सो 1 बाय वाय इथं असेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 बाय एक्स, हा तुमचा लॉग एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1, एक्स एक्स कॅन्सल. सो वॉट विल हिअर डी वाय डी एक्स इक्वल टू वॉट इज रिमेन 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स. आता मुलांनो ब्रॅकेट वाय डिवाइडमध्ये राईट साईड तो काय होतो मल्टिप्लिकेशनमध्ये, वाय इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. बट फ्रॉम इक्वेशन 1 वॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय, एक्स रेस टू एक्स. सो पुट द व्हॅल्यू हिअर. सो फायनली वॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय डी एक्स, एक्स रेस टू एक्स इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. सो दिस इज द आन्सर. ओके, व्हेरी सिम्पल आहे. जर व्हेरिएबलच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल येत असेल, फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन येत असेल, दॅट मुमेंट आपण ह्या ठिकाणी टेकिंग लॉग बोथ साईड ह्या कन्सेप्टचा वापर करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, 2x रेस टू एक्स. ओके, सो आता बिफोर टेकिंग लॉग बोथ साईड थोडंसं विचार करू आपण. हा इट इज अ कॉन्स्टंट नंबर, बट ह्या ठिकाणी नंबरच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल आणि अदर व्हेरिएबल जर असेल तर ह्या ठिकाणी टेकिंग लॉग बोथ साईड. पण टेकिंग लॉग बोथ साईड कन्सिडर करण्याच्या अगोदर ह्या ठिकाणी आपल्याला काही कन्सिडरेशन करावं लागतात. म्हणजे काय, ह्या पार्टला आपण ह्या ठिकाणी काय कॅल्क्युलेट करता येईल, यू कन्सिडर करता येईल, किंवा सिम्पल डेरिव्हेटिव्हने सॉल्व करू शकतो. सो कसे दोन्ही पद्धतीने तुम्ही सॉल्व करा म्हणून काही अडचण नाही, आन्सर शेवटी तेच येणार आहे. तर ह्या ठिकाणी आय एम कन्सिडरिंग एक्स रेस टू एक्स, ह्या व्हॅल्यूला मी एक्स कन्सिडर करतो. ओके, सो वॉट विल कन्सिडर ओके, वाय इक्वल टू इक्वेशन आहे आपल्याकडे ह्या ठिकाणी. ओके डन. सो क्वेश्चन इज दॅट, सो हिअर यू इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स, जो 2 रेस टू पॉवर जो आहे याला मी कन्सिडर काय करतो आहे, एक्स रेस टू एक्स कन्सिडर करतो आहे इक्वेशन 1. ओके, मग आता ह्याला सॉल्व करायचं आहे. इट इज इक्वेशन 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणता येणार नाही, कारण व्हेरिएबलच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल आहे. याचा अर्थ वन्स अगेन काय करावं लागेल, टेकिंग लॉग बोथ साईड. सो आय एम गिविंग लॉग बोथ साईड. सो लॉग एक्स रेस टू एक्स, पुन्हा वन्स अगेन लॉग यू ॲज इट इज, लॉग एम रेस टू एन मीन्स एन लॉग एम. Okay, once again derivative, differentiate with respect to x. So d by dx what will here log u, d by dx what will here x into what log x. ओके, याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, लॉग सोबत विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का, नाही, हा कोण असेल एफ ऑफ एक्स मीन्स अनदर फंक्शन. सो वॉट विल 1 बाय अनदर फंक्शन मीन्स एफ ऑफ एक्स अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मीन्स. ओके डन. सो यू इंटू वी फॉर्म्युला, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 बाय एक्स, मी डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढतो आहे. सो वन्स अगेन लॉग एक्स ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. सो एक्स एक्स इज कॅन्सल. वॉट विल हिअर डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू यू डिवाइड, राईट साईडला तो काय असेल मल्टिप्लिकेशनमध्ये, इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स इंटू 1 लॉग एक्स. तर अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला घेता येतं. बट फ्रॉम इक्वेशन 2 वी नो दॅट वॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू, एक्स रेस टू एक्स. सो पुट द व्हॅल्यू हिअर. सो एक्स रेस टू एक्स इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ओके, फ्रॉम इक्वेशन 2 आपल्याला असं म्हणता येईल. हे व्हॅल्यू कोणाची असेल, डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू. पण ह्या ठिकाणी मुलांनो फ्रॉम इक्वेशन 1कडे जर पाहता तर आपल्याला असे सिम्प्लिफाय करता येईल. कसं, लक्ष द्या. ह्या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1, ओके, फ्रॉम वॉट द 1 वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स आपण असं घेतलेलं होतं. बट एक्स रेस टू एक्सला आपण कन्सिडर काय केलं होतं ह्या ठिकाणी यू. सो आय एम रायटिंग हिअर वाय टू
टू रेस टू यू. मग आता डेरिव्हेटिव्ह सॉल्व करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू. सो डी बाय डी यूने मल्टिप्लाय करा बोथ साईड. ओके, वाय डी बाय डी यू इकडं काय असेल टू रेस टू यू. मग पुन्हा वन्स अगेन डी वाय बाय डी यू इज इक्वल टू टू रेस टू यू आहे. मग काय करतील मुलांना आपल्याला वन्स अगेन ए रेस टू एक्स फॉर्म्युला. व्हॉट इज फॉर्म्युला? ए रेस टू एक्स ॲज इट इज इंटू वॉट लॉग ए. ओके, लॉग ए मीन्स काय असेल ह्या ठिकाणी 2. हा फॉर्म्युला इथे इम्प्लिमेंट करता येईल. ओके, जर एखाद्या नंबरच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल तर फॉर्म्युला कुठला असेल? ए रेस टू एक्स इंटू लॉग ए मीन्स लॉग 2. मग आता हे व्हॅल्यू आलेली आहे. मग बाय युजिंग चेन रूल हा क्वेश्चन आपण चेन रूलने सुद्धा सॉल्व करू शकतो. ओके, बाय चेन रूल. सो बाय चेन रूलने विचार केला आपण तर ह्या ठिकाणी डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू अँड देन डी यू बाय डी एक्स असं घेता येईल. सो वॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी यू? टू रेस टू यू इंटू वॉट लॉग 2. देन डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आपल्याकडे ह्या ठिकाणी? एक्स रेस टू एक्स इंटू वॉट 1 प्लस लॉग एक्स असं लिहिता येतं. बट वी नो दॅट व्हॅल्यू ऑफ यू. सो यूची व्हॅल्यू काय मुलांनो? एक्स रेस टू एक्स असं लिहा इंटू वॉट लॉग 2 इंटू एक्स रेस टू एक्स इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. हे असं आपल्याला ह्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. सो वाय इज इक्वल टू एक्स रेस टू एक्स प्लस 7x मायनस 1 रेस टू एक्स. तर ह्या ठिकाणी मुलांना आपल्याकडे दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. तर फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन जर असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी टेकिंग लॉग बोथ साईड कन्सेप्ट घ्यावं लागतं. पण ह्या ठिकाणी तर डायरेक्टली आपल्याला टेकिंग लॉग बोथ साईड घेता येणार नाही, कारण ह्याला आधी सॉल्व सिम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजेच काय ह्या ठिकाणी जस्ट कन्सिडर ओके लेट y is equal to, it is the first part is a u and second part is a v. ओके, u प्लस v. मग आफ्टर दॅट सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट घेतल्यानंतर आपल्याला डी वाय बाय डी एक्स आणि इथे कॅल्क्युलेट काय करावं लागेल? डी यू बाय डी एक्स अँड डी व्ही बाय डी एक्स ह्या फॉर्मॅटनं आपल्याला सॉल्व करावं लागेल. इट इज इक्वेशन 1. मग फर्स्ट ऑफ ऑल वी कन्सिडर वॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स रेस टू एक्स इज अ यू. सो वॉट विल हिअर लेट u is equal to x raised to x, it is equation 2. ओके, सो टेकिंग लॉग बोथ साईड ही कन्सेप्ट यूज करा. वाय? कारण फंक्शनच्या पॉवरमध्ये फंक्शन आहे. सो टेकिंग लॉग बोथ साईड असं घ्यावं लागेल आपल्याला एक्स रेस टू एक्स. मग आफ्टर दॅट लॉग एम रेस टू एन प्रॉपर्टी. सो वॉट इज द प्रॉपर्टी? एन लॉग एम. ह्या बिटनं आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स वॉट विल वी हॅव? लॉग यू. सो डी बाय डी एक्स इथं काय असेल? एक्स इंटू वॉट लॉग एक्स. मग आता ह्या ठिकाणी एक्स विथ रिस्पेक्ट एक्स आहे, इथं कोण आपल्याकडे यू आहे म्हणजे लॉग एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द फंक्शन फॉर्म्युला? 1 बाय एफ ऑफ एक्स अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. यू इंटू व्ही फॉर्म्युला. फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. सेकंड टर्म काय आपल्याकडे ह्या ठिकाणी? लॉग एक्स देन प्लस सेकंड टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द फर्स्ट टर्म इज हिअर? एक्स. सो 1 बाय यू व्हॉट विल हिअर? डी यू बाय डी एक्स. सो इट इज एक्स ॲज इट इज. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो? 1 बाय एक्स. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ह्या ठिकाणी? 1. सो वन्स अगेन डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स एस कॅन्सर. वॉट इज द रिमेन? 1 प्लस लॉग एक्स. आता यू डिवाइडमध्ये राईट साईडला काय होतो? मल्टिप्लिकेशन. बट वी हॅव फ्रॉम इक्वेशन 2 वॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू इज अ एक्स रेस टू एक्स. ओके, फ्रॉम इक्वेशन 2 वरून. सो डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू वॉट इज द व्हॅल्यू ऑफ यू इज अ एक्स रेस टू एक्स इन द ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. ओके, मग आता ही जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे हे व्हॅल्यू आपल्याला ठेवायचं आहे कुठं? इक्वेशन 1मध्ये, कारण आपल्याला डी वाय डी एक्स फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं. मग आता चला ज्याप्रमाणे आपण ह्याला यू कन्सिडर केला आहे फर्स्ट टर्मला, तर सेकंड टर्मला कन्सिडर काय करायचं आपल्याला? व्ही. सो वन्स अगेन हिअर लेट व्ही इज इक्वल टू 7x मायनस 1 रेस टू एक्स. चला सिम्प्लिफाय करायचं मुलांना ह्या ठिकाणी आपल्याला. सो आता टेकिंग लॉग बोथ साईड. सो टेक अ लॉग बोथ साईड. वाय? बिकॉज पॉवर हा फंक्शन आहे. सो वॉट विल हिअर? लॉग 7x मायनस 1 रेस टू एक्स. पुन्हा वन्स अगेन लॉग व्ही. लॉग एम रेस टू एन मीन्स एन लॉग एम. ओके डन. मग वन्स अगेन काय करता येईल मुलांना आपल्याला ह्या ठिकाणी? डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, सो डी बाय डी एक्स वॉट विल वी हॅव? लॉग व्ही इज इक्वल टू डी बाय डी एक्स इन द ब्रॅकेट एक्स इंटू लॉग आणि 7x मायनस 1. ओके डन. सो आता नेक्स्ट स्टेपला आता काय करता येईल मुलांना आपल्याला ह्या ठिकाणी? लॉग एफ ऑफ एक्स फॉर्म्युला 1 बाय एफ ऑफ एक्स अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. वन्स अगेन फर्स्ट टर्म ॲज इट इज. सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असेल? 1 बाय एफ ऑफ एक्स.
लॉग एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला काय मुलांनो 1/f(x) and then derivative of which one f of x means 7x minus 1 then plus second term as it is nothing change and then first term चा डेरिव्हेटिव्ह फर्स्ट टर्म काय आपल्याकडे ह्या ठिकाणी x ओके ह्या फॉर्मॅटनं आपल्याला घेता येतं. Next step, so what is the next step is here, so 1/v dv by dx is equal to x into 1 x divided by 7x minus 1. 7x minus 1 चा डेरिव्हेटिव्ह काय मुलांनो 7 then plus log 7x minus 1. what is the value of x डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 गरज नाही लिहिण्याची. then so next stepला so dv by dx is equal to we divide it multiply in the bracket x into 7x divided by 7x minus 1 then plus log 7x minus 1 हे असं आपल्याला लिहिता येईल. but we know that from equation 3 what is the value of v 7x minus 1. so put here so dv by dx is equal to 7x minus 1 raised to x okay in the bracket 7x divided by 7x minus 1 प्लस लॉग 7x मायनस 1 हे असं लिहिता येतं. मग ह्या आलेल्या दोन्ही व्हॅल्यूज डी व्ही बाय डी एक्स अँड डी यू बाय डी एक्स कुठे ठेवायचं आपल्याला इक्वेशन 1मध्ये जेणेकरून आपल्याला डी वाय डी एक्सची व्हॅल्यू निघेल. मग ह्या ठिकाणी फ्रॉम वन सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल वॉट विल हिअर डी यू बाय डी एक्स अँड डी व्ही बाय डी एक्स. मग आता मुलांना ह्या ठिकाणी डी यू बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आहे x raised to x then 1 plus log x then what is the value of dv by dx just calculated here so what will 7x minus 1 raised to x in the bracket 7x divided by 7x minus 1 plus log 7x minus 1 हे असं लिहिता येतं. ओके so next question y equal to x cube plus 3x y square plus 3x square y find dy dx value find out करायचं मुलांनो. it is question number 10. so here different with respect to x so ह्या ठिकाणी so d by dx what will here y so we have three terms so multiply by d by dx each one so x cube then 3 is a constant so d by dx next step is that xy square the 3 is a constant नेक्स्ट स्टेप इज दॅट एक्स स्क्वेअर वाय. ओके सगळ्यांना आपण सेपरेशन केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी काय असेल डी वाय बाय डी एक्स ओके इक्वल टू एक्स रेस टू क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो 3x स्क्वेअर. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3x स्क्वेअर देन प्लस 3. आता ह्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शन्स आहेत. जर दोन फंक्शन्स मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर कुठला फॉर्म्युला यू इंटू व्ही सो याला एक्सपांड करायचं आहे. सो बिफोर एक्सपान्शन आपण ह्या ठिकाणी ब्रॅकेट घेणं गरजेचं आहे कारण का दोघांचा कॉमन पार्ट कोणता आहे 3 सो दॅट्स वाय यूज अ ब्रॅकेट अँड देन एक्सपान्शन. ओके देन सो वॉट इज द यू इंटू व्ही फर्स्ट टर्म ॲज इट इज एक्स वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो 2y डी वाय बाय डी एक्स. okay first term as it is what is the y square derivative 2y dy by dx plus second term means y square as it is and what is the value of x derivative 1 no need to write down here then plus once again 3 once again x square into y first term as it is second term means dy by dx plus second term as it is what is the value of x square derivative 2x. तर ह्या फॉर्मॅटनं सॉल्व करता येतं. ओके दॅट सो नेक्स्ट वन 3x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा 3 इंटू 2 6xy dy बाय dx प्लस 3 इंटू y 3y स्क्वेअर प्लस 3 इंटू x 3x स्क्वेअर dy बाय dx देन 3 टू 6xy. ओके तर ह्या ठिकाणी मुलांनो मला फक्त dy बाय dx फाइंड आउट करायचं. तर ह्या ठिकाणी आपल्याकडे किती dy by dx येतं 1 2 and 3 सो 3 dy by dx एकत्र घ्या. सो व्हॉट विल हिअर फर्स्ट वन dy बाय dx हा प्लस टर्म लेफ्टला काय होतो -6xy dy बाय dx इट इज ऑल्सो प्लस टर्म हा लेफ्टला काय होतो -3x स्क्वेअर dy बाय dx. ओके आणि विदाउट dy by dx टर्म एकत्र घ्या विच वन प्लस 3x स्क्वेअर ओके देन प्लस 3y स्क्वेअर देन प्लस 6xy. ओके बाकीचे टर्म्स आपण राईटला शिफ्ट केलेले आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये कॉमन पार्ट कोणता आहे dy बाय dx. सो व्हॉट इज द रिमेन इट इज अ कॉमन गेला इथं काय असेल 1 -6xy देन -3x स्क्वेअर. तर dy by dx कॉमन काढला. सो व्हॉट विल द नेक्स्ट स्टेप 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 6xy. मग आता ह्या ठिकाणी वन्स अगेन काय करता येईल dy बाय dx इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस 3y स्क्वेअर प्लस 6xy
डिवाइड बाय हा पूर्ण पार्ट मल्टिप्लिकेशन राईट साईडला काय होतं तो डिवाइडमध्ये, तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी घेता येईल. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन दे वॉन्ट dy बाय dx. तर दिलेला क्वेश्चन बीट आहे x³ प्लस y³ प्लस xy इक्वल टू 7. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट dx. सो dy by dx फर्स्ट इज x³, then dy by dx नेक्स्ट इज y², then once again dy by dx ह्या ठिकाणी असेल xy इज इक्वल टू आणि फायनली इज 7. म्हणजे प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे ह्या ठिकाणी. सो x³ चा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो 3x², y² चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2y dy बाय dx. देन आता ह्या ठिकाणी वी हॅव टू टर्म्स u इंटू v, दोन पॅरामीटर्स आहेत, दोन फंक्शन्स आहेत. सो व्हॉट विल हिअर फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड टर्म y चा डेरिव्हेटिव्ह काय असेल dy बाय dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज आणि फर्स्टचा टर्म x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. सो 7चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 0. इट इज अ कॉन्स्टंट व्हॅल्यू, सो व्हेरिएबल नाही आहे, सो दॅट्स वाय. मग आता ह्या ठिकाणी आपल्याकडे दोन dy/dx आहेत. सो विदाउट dy/dx टर्म्स आपण राईट साईडला शिफ्ट करा, प्लस 3x² मायनस 3x² प्लस y मायनस y. आणि ह्या दोघांमध्ये कॉमन पार्ट काय निघतो मुलांनो dy बाय dx. व्हॉट इज द रिमेनिंग हिअर 2y प्लस x. सो नेक्स्ट वन dy बाय dx इज इक्वल टू मायनस 3x² मायनस y. आता हा मल्टिप्लिकेशन राईट साईडला काय होतं डिवाइडमध्ये. सो दॅट इज द सोल्युशन ऑफ dy बाय dx. ओके. इट इज व्हेरी सिम्पल वन. आता अजून याच्याला रिअरेंज करता येतं, दोघांमध्ये कॉमन मायनस निघू शकतो न्यूमरेटरमध्ये. सो मायनस कॉमन काढल्यानंतर मध्ये काय शिल्लक मायनस प्लस 3x² प्लस y डिवाइड बाय 2y प्लस x हे अशा फॉर्ममध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. ओके, ॲज पर आवर ॲडजस्टमेंट्स. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन x³ y³ इज इक्वल टू x² मायनस y² दिलेला आहे. dy/dx फाइंड आउट करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx व्हॉट विल हिअर x³ y³ देन dy by dx फर्स्ट टर्म इज x² देन मायनस dy by dx नेक्स्ट टर्म इज y². चला कॅल्क्युलेट करू. सो दोन पॅरामीटर u इंटू v फॉर्म्युला, फर्स्ट टर्म ॲज इट इज, सेकंड y³ चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3y² dy बाय dx प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, फर्स्ट टर्म x³ चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 3x² इज इक्वल टू व्हॉट इज द x² डेरिव्हेटिव्ह 2x आणि y² डेरिव्हेटिव्ह काय असेल 2y dy बाय dx. ह्या फॉर्मॅटने घेता येतं. मग आता dy/dx टर्म्स एकत्र. सो बिफोरला रिअरेंज करू आपण ह्या ठिकाणी मुलांनो 3x³ ओके 3x³ y² dy बाय dx देन 3x² y³ इज इक्वल टू 2x मायनस 2y dy बाय dx. ओके. देन मग आता dy/dx दोन टर्म्स आहेत, हा निगेटिव्ह राईट लेफ्टला काय होतो प्लस होतो. सो 3x³ y² dy बाय dx मायनस टर्म काय होईल प्लस 2y dy बाय dx इक्वल टू 2x विदाउट dy/dx टर्म राईट साईडला मायनस 3x² y³ ह्या फॉर्मॅटने घेता येईल. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय निघतो मुलांनो dy बाय dx कॉमन काढता येईल. काय शिल्लक 3x³ y² देन प्लस 2y इज इक्वल टू 2x मायनस 3x² y³ हे असं लिहिता येतं. सो वन्स अगेन dy बाय dx इज इक्वल टू 2x मायनस 3x² y³ डिवाइड बाय हा इकडं डिवाइडमध्ये 3x³ y² प्लस 2y ह्या फॉर्ममध्ये आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो. तर अशा वेळेला dy/dxनं फाइंड आउट करता येतं. सो दिस इज नेक्स्ट क्वेश्चन फाइंड dy/dx. सो वी हॅव टू इक्वेशन्स x अँड y. जर दोन इक्वेशन असतील तर मुलांना हे पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल असेल. सो दोघांना सॉल्व करावं लागेल आपल्याला. सो x इक्वल टू 5t² मीन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय असेल ह्या ठिकाणी t असेल. ओके. सो डी बाय dt x व्हेरिएबल डी बाय dt इथं काय असेल आपल्याकडे 5t². सो व्हॉट इज द dx बाय dt 5 इज अ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट t इथं पण t आहे. t² चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2t इंटू 5 इंटू 2 10t इज द व्हॅल्यू ऑफ dx बाय dt ची व्हॅल्यू आहे. ओके. डन. मग आता नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू ऑल्सो. सो डी बाय dt ने मल्टिप्लाय बोथ साइड 10 इज अ कॉन्स्टंट डी बाय dt व्हॉट इज हिम रिमेन t. सो व्हॉट नेक्स्ट स्टेप dy बाय dt इज इक्वल टू 10 ॲज इट इज टी डेरिव्हेटिव्ह जर ह्या ठिकाणी व्हेरिएबल सेम असतील x व्हेरिएबल आहे तसं t व्हेरिएबल आहे तर ह्या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय असेल ते मुलांनो 1. सो 10 इंटू 1 10. सो dy बाय dtचा आन्सर काय असेल हे आपल्याकडे 10. So by using parametric function they want dy by dx. So what the dy means dy by dt, dx means dx by dt. So next step what is the value of dy by dt is a 10
आणि डी एक्स बाय डी टी व्हॅल्यू किती आहे 10t. सो 10 इज अ कॅन्सल. वॉट द रिमेन 1/t. सो दॅट इज द आन्सर. ओके, तर अशा पद्धतीने सॉल्व करता येतं. सो नेक्स्ट क्वेश्चन ऑल्सो दे वॉन्ट dy बाय dx फाइंड आउट करायचं मुलांनो. सो x इज इक्वल टू e⁻³ आणि अनदर फंक्शन इज e⁻−√t. हे असं त्यांनी दिलेलं आहे. मग चला 1 बाय 1 सॉल्व करू आपण. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल. सो d/dt x इज इक्वल डी बाय डी टी. वॉट विल हिअर e⁻³ मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल dx बाय dt. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह असेल e⁻x, बट वी हॅव अनदर फंक्शन विथ कॉन्स्टंट. सो e⁻f(x). सो वॉट इज द फॉर्म्युला e⁻f(x) ॲज इट इज अँड देन डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x). पुन्हा वन्स अगेन e⁻3t. टी सगळे फॅमिली आहे. 3 इज अ कॉन्स्टंट आणि टीचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. सो फायनल आन्सर आहे 3 इंटू e⁻3t. इट इज द आन्सर ऑफ dx बाय dt. सो नेक्स्ट वन, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. d by dt multiply both side. d by dt what will e⁻√t. okay, done. So next step is that dy by dx is equal to dy by dt e⁻f(x) as it is and then derivative of f(x) means √t. okay, then e⁻√t. √tचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1/2√t. आन्सर इज दॅट e⁻t divided by 2√t is the answer of dy by dt. मग बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन सो dy by dx फाइंड आउट करायचं आहे. dy मीन्स काय असेल मुलांनो dy by dt. dx मीन्स काय असेल dx by dt. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy by dt e⁻√t divided by 2√t divided by 3 इंटू e⁻3t ह्या फॉर्मॅटमध्ये घेता येतं. ओके, मीन्स हे dx बाय dtची व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे आणि हा dy बाय dt. आता नेक्स्ट स्टेपला सिम्प्लिफाय करायचं मुलांनो. कसं आता डिनॉमिनेटरला 1 असतो. मग नेक्स्ट स्टेपला काय करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी e⁻√t डिवाइड बाय 2√t इंटू रिवर्समध्ये 1 डिवाइड बाय 3 e⁻3t असं म्हणता येईल आपल्याला. पुन्हा वन्स अगेन 3 इंटू 2 1/6. पुन्हा वन्स अगेन येईल. आता ह्या ठिकाणी √t आहे. रूटला आपण मॅथमॅटिक्समध्ये काय लिहितो आपण 1/2 लिहिता येतं किंवा √t हे असंही चालते, काय अडचण नाही. किंवा हा e√t ॲज इट इज. ईचा पॉवर प्लस आहे, अप्पर पार्टला काय होतो मुलांनो मायनस होतो. म्हणजे फायनली आन्सर काय लिहिता येईल आपल्याला 1/6. जर बेस सेम असेल तर पॉवरचं सबस्ट्रॅक्शन करतो म्हणजे e⁻√t - 3t हे असं आपल्याला घेता येतं. ओके, चल. सो नेक्स्ट क्वेश्चन, डिफरन्शिएट e⁻4x + 5 विथ रिस्पेक्ट टू 10⁴x असं दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी मला जो फर्स्ट इक्वेशन जे फंक्शन दिलं त्याला कन्सिडर करायचं आपल्याला. लेट u इज इक्वल टू e⁻4x + 5 आणि नेक्स्ट कन्सेप्ट जे आहे 10⁴x त्याला कन्सिडर करा v. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचे असे 2 इक्वेशन्स मिळतील तर पॅरामेट्रिक फंक्शनला सॉल्व करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल काय आपल्याकडे x. सो d/dx मल्टिप्लाय बोथ साईड. ओके, सो d/dx ह्या ठिकाणी काय असेल e⁻4x + 5. डेरिव्हेटिव्ह काय असेल du/dx e⁻f(x) फॉर्म्युला ॲज इट इज and then derivative of f(x) means 4x + 5. ओके, देन आता e⁻4x + 5 ॲज इट इज चालतं आहे. मग आता 4x + 5चा डेरिव्हेटिव्ह काय तो मुलांनो 4. व्हॉट्स इल हिअर 4 इंटू e⁻4x + 5. इट इज द व्हॅल्यू ऑफ du/dx. नेक्स्ट वन, आता v इज इक्वल 10⁴x आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो d/dx मल्टिप्लाय बोथ साईड. d/dx व्हॉट विल हिअर 10⁴x. मग आता ह्या ठिकाणी फॉर्म्युला कोणता असेल मुलांनो a⁻x फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे a⁻x इंटू log a. इट इज अ फॉर्म्युला बट वी हॅव अ 10⁴x मीन्स a⁻f(x) फॉर्म्युला ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट करता येतं. मग काय करता येईल ह्या ठिकाणी. सो a⁻f(x) ॲज इट इज इंटू log a. a मीन्स काय या ठिकाणी 10. वॉट द व्हॅल्यू ऑफ इज अ 10 and then derivative of 4x. ओके, सो नेक्स्ट स्टेप व्हॉट विल हिअर 10⁴x इंटू log 10 आणि 4xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो 4. मग फायनल आन्सर काय असेल 4 इंटू 10⁴x इंटू वॉट log 10. आता ह्या ठिकाणी मुलांनो तुमच्या माहिती असतो log 10ची व्हॅल्यू असते 1. log 10ची व्हॅल्यू काय असते 1 मीन्स 4 इंटू 1 4 इंटू 10⁴x हे असं आपल्याला लिहिता येतं. ओके, मग नेक्स्ट स्टेपला आता बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन du/dv कॅल्क्युलेट करायचं आहे. du मीन्स du/dx, dv मीन्स dv/dx. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ du/dx
डी बाय डी एक्स दिस इज द व्हॅल्यू डी बाय डी एक्स 4 इंटू ई रेस टू 4x प्लस 5 डिवाइड बाय आणि डी व्ही बाय डी एक्सची व्हॅल्यू किती आहे मुलांना आपल्याकडे ह्या ठिकाणी 4 इंटू 10 रेस टू 4x. So 4 it is cancel. What is the remaining part? e raised to 4x plus 5 divided by 10 raised to 4x. तर ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी आन्सर लिहिता येतं. ओके चल. तर ह्या ठिकाणी जो log 10 आहे त्याला 1 तुम्ही घ्या किंवा ॲज इट इज log 10 तुम्ही सोबत शेवटपर्यंत घेऊ शकता, काही अडचण नाही. ओके दिस इज न्यू क्वेश्चन. डबल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. y इक्वल टू log x दिलेला आहे. ओके डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो डी बाय डी एक्स मल्टिप्लाय बोथ साईड. सो वॉट विल हियर डी बाय डी एक्स काय असेल ह्या ठिकाणी log x. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू log xचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 बाय एक्स. मग पुन्हा त्यांनी असं सांगितलं की अगेन कारण डबल डेरिव्हेटिव्ह आहे पण सिंगल डेरिव्हेटिव्ह काढला आहे. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वन्स अगेन डी बाय डी एक्स मल्टिप्लाय बोथ साईड. ओके डी बाय डी एक्स ह्या ठिकाणी काय असेल 1 बाय एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. सो दॅट इज द सोल्युशन ऑफ डबल डेरिव्हेटिव्ह. ओके तर आन्सर काय असेल आपल्याकडे -1 बाय एक्स स्क्वेअर इज द आन्सर ऑफ डबल डेरिव्हेटिव्ह. ओके सो नेक्स्ट क्वेश्चन. सो वी हॅव y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स आणि वॉट दे वॉन्ट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी बाय डी एक्स बोथ साईड डी बाय डी एक्स एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह असेल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू व्ही फॉर्म्युला. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू एक्स प्लस सेकंड टर्म ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x. आय रिपीट फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्म म्हणजे ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू एक्स. देन सेकंड टर्म ॲज इट फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x. ओके देन मग पुन्हा वन्स अगेन आता हे आपलं आन्सर आहे. सो एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स प्लस 2x इंटू ई रेस टू एक्स. आता याच्यामध्ये ई रेस टू एक्स कॉमन काढा किंवा तुम्ही असं ठेवा काहीही फरक पडत नाही. मग पुन्हा वन्स अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण डबल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स इथं काय असेल एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. देन डी बाय डी एक्स वी हॅव 2 टर्म्स. सो 2 इज अ कॉन्स्टंट मध्ये काय शिल्लक असेल एक्स इंटू ई रेस टू एक्स. ओके डन. चला मग नेक्स्ट स्टेपला सॉल्व करता येईल आपल्याला ह्या ठिकाणी. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल मुलांनो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. आता फर्स्ट टर्म ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल ई रेस टू एक्स. सेकंड टर्म ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 2x. 2 ॲज इट इज एक्सपान्शन यू इंटू व्ही. फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म ॲज इट इज आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1. नो नीड टू राईट डाऊन हिअर. चला रिअरेंज करा. एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस 2x ई रेस टू एक्स 2 न मल्टिप्लाय करा 2x ई रेस टू एक्स प्लस 2 ई रेस टू एक्स. मग सिम्प्लिफाय 2x ई रेस टू एक्स 2x ई रेस टू एक्स काय होतो 4. ओके सो वॉट विल हिअर एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स प्लस 4x ई रेस टू एक्स प्लस 2 ई रेस टू एक्स. तर सर्वामध्ये कॉमन काय निघतो मुलांनो ई रेस टू एक्स कॉमन काढता येईल. मग फायनली ई रेस टू एक्स इन द ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर लिहिता येतं. ओके